बाबा लग्नात येऊ नका. मुलीच्या एका मेसेजवर बाप शांतपणे निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी 50 मिस कॉल का आले? कारण बापाची ती एक गोष्ट कोणालाच माहीत. माधवराव हे एका हायस्कूलचे निवृत्त शिक्षक आहेत. अत्यंत साधी राहणी, अंगात कायम इस्त्रीचा पांढरा शर्ट आणि जुने स्कूटर असा त्यांचा वापर असायचा. पतींच्या निधनानंतर त्यांनी आपली एकुलती एक मुलगी स्नेहा हिला आई-बापाचे प्रेम देऊन लहानाचे मोठं केलं. स्वतः फाटच्या चपल्या वापरल्या. पण स्नेहाला पुण्यात इंजिनिअरिंग केलं. स्नेहाला तिथे रोहन नावाचा एक मुलगा आवडला. रोहन एका मोठ्या कंपनीत होता. त्याला महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि मोठ्या स्टँडर्ड्सचा प्रचंड माज होता. माधवरावाने मुलीच्या सुखासाठी या लग्नाला होकार दिला. माधवरावाने स्वतःच्या आयुष्याची पुंजी आणि पेन्शनचे साठवलेले 15 लाख रुपये स्नेहाच्या हातात ठेवले. पण रोहनच्या खर्चाच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या. त्याने शहरातल्या सर्वात मोठ्या रॉयल लॉजमध्ये लग्न हवे होतं. याचा खर्च 25 लाखाच्या पुढे होता. स्नेहाने माधवरावांना सांगितले, "बाबा, तुम्ही फक्त 10 लाखाचे कमी पडतायत. ते उभे करा, बाकी मी बघते." माधवरावाने मुलीसाठी तेही मान्य केलं. तो अपमानाचा दिवस आणि मुलीचा तो मेसेज. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. माधवराव आपल्या साध्या कपड्यात तिथे सगळी धावपळ करत होते. रोहन आणि त्यांच्या हायफाय नातेवाईकांचा माधवरावचा तो साधेपणा आणि गावठळ वाटणारा वावर खटकत होता. रोहनने स्नेहाला बाजूला नेऊन झापलं. "स्नेहा, हे तुझे बाबा माझ्या नातेवाईकांसमोर असे साध्या कपड्यात फिरतायत. माझी इज्जत जाते. उद्या मुख्य लग्नात त्यांनी स्टेजवर येऊ नये असं त्यांना तू सांगून टाक." स्नेहा प्रेमात आंधळी झाली होती. खोट्या प्रतिष्ठेसाठी तिने बापाच्या कष्टाला विसरून रात्री माधवरावांना एक व्हॉट्सअप मेसेज केला. "बाबा, उद्या लग्नात तुम्ही स्टेजवर किंवा मंडपात येऊ नका. माझ्या नवऱ्याला तुमच्या साधेपणाचा तिरस्कार आहे. आमची इच्छा नाही की तुम्ही लग्नात येऊन आमची परिस्थिती खराब करावी. तुम्ही रूमवर थांबा." हा मेसेज वाचून माधवरावांच्या पायाखालचे जमीन सरकले. ज्या मुलीसाठी आयुष्य वेचलं तीच मुली आज नवऱ्यासाठी बापाला लपून पाहत होती. माधवरावांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. त्यांनी कोणताही वाद घातला नाही. त्याने आपली छोटीशी बॅग भरली, आपला मोबाईल स्विच ऑफ केला आणि रात्रीची एसटी स्टँड गाठून ते मुकाट्याने आपल्या गावी निघून गेले. दुसरा दिवस 15 मिस कॉल, 50 मिस कॉल आणि सठ्याचा स्फोट. दुसऱ्या दिवशी मुख्य लग्नाची वेळ झाली. माधवराव कुठे दिसत नव्हते. स्नेहाने माधवरावांना फोन लावला, पण फोन बंद होते. तिने घाबरून तब्बल 50 मिस कॉल दिले. इकडे मंडपात रोहन आणि त्यांचे घरचे अत्यंत रोबाबाद मिरवत होते. तेवढ्यात लॉन्सचे मालक, मुख्य कॅटरर्स आणि डेकोरेशनवाले थेट स्टेजवर आले आणि त्यांनी रोहनच्या बापाच्या हातात थेट 15 लाखाचे बिल ठेवले आणि म्हणाले, "पैसे आताच्या आता क्लिअर करा, तरच पुढचं लग्न लागेल." रोहनचा बाप चिडून म्हणाला, "अहो, ठरल्याप्रमाणे आम्ही पैसे नंतर देणार होतो ना, आणि अर्धे पैसे तर मुलीकडचे देणार आहेत." लॉन्सच्या मालकाने जो खुलासा केला तो ऐकून स्नेहा आणि रोहनच्या पूर्ण कुटुंबाचे बोलतेच बंद झाले. मालक अत्यंत रागाने म्हणाला, "कोणते पैसे? अहो, हे 25 लाखाचं पूर्ण बुकिंग माधवराव सरांच्या शब्दावर उधारीवर झालं होतं. आम्हाला वाटलं तुम्ही मोठे लोक आहात, पण तुमचा खरा चेहरा आम्हाला आज सकाळीच समजला. तुमची स्वतःची